आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे, लक्ष श्रीमातांच्याकडे असावं. बघायचं आपण श्रीमाताईंना आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती म्हणजे चैतन्यावरती. सहज मध्ये आपण श्रीमाताईंना पाहायचंय. ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्रीमाताईंच्याकडून व्हायब्रेशन्स म्हणजेच परमिशन घ्यायची असते. श्रीमाताईंच्या बरोबर आपण बोलायचं असतं आणि त्यानंतर मग आपण ध्यानाच्या स्थितीमध्ये जायचं असतं. म्हणून आपण श्रीमाताईंना पाहायचंय, कारण श्रीमाताजीच आपल्याला सर्व ज्ञान देत आहेत. त्यांच्याकडूनच चैतन्य आपल्याला येतंय. त्यामुळे आपलं लक्ष श्रीमातांच्याकडे आणि हाताच्या बोटांच्या वरती जे काय व्हायब्रेशन्स आपल्याला येत आहेत ते आपण दोन्ही हाताच्या बोटामधून खेचून घ्यायचे आहेत आणि एका बाजूला आपण श्रीमातांच्या बरोबर बोलायचं आहे. सहज मध्ये आपण श्रीमातांच्यावर बोलायचं. आपल्या मनातलं जे काय आहे ते आपण श्रीमातांना सांगायचं आहे. आपले जे काय दुःख आहे, ज्या काय अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत ते आपण श्रीमातांच्या चरणाशी ठेवायचे. श्रीमातांना बोलून सांगायचे आपल्याला आणि सांगत असतानाच लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. म्हणजे ही प्रक्रिया आहे सहजयोगातली. ही आपल्याला करायलाच पाहिजे. त्यामुळे सहज मध्ये आपण श्रीमातांना पाहायचं आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आणि हृदयातून आपण सगळं श्रीमातांना सांगायचं आहे. कुठलंही किलमिश हृदयामध्ये ठेवायचं नाही, किंतु परंतु काही हृदयामध्ये ठेवायचं नाही. पूर्णपणे भक्तीनं आणि श्रद्धेनं आपण श्रीमातांना सगळं सांगायचं आहे. काही आपलं असू दे, चांगलं असू दे, वाईट असू दे, आपण श्रीमातांच्या बरोबर बोलायचं आहे. काही असू दे ते भक्तीनं आपण श्रीमातांना सांगायचं, श्रद्धेनं सांगायचं आणि आपण बोलत असताना लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. म्हणजे श्रीमाताई जे काही सांगणार आहेत आपल्याला ते आपल्याला हाताच्या बोटावरती लक्षात येईल, कळेल आपल्याला श्रीमाताईनं काय बोलायचं आहे. ही परावाणी आहे. ही परावाणी आपल्याला जमली पाहिजे, आता समजली पाहिजे, कळलं पाहिजे. दोन्ही हाताच्या बोटातून जे चैतन्य येते ना त्यातूनच श्रीमाताजी आपल्या बरोबर संपर्क साधत असतात. म्हणून आपण आपल्या हृदयातले बोल श्रीमाताईंना ऐकवायचे आहेत आणि श्रीमाताजी व्हायब्रेशन्स मधून आपल्याला त्याचं सजेशन देतील. लक्ष आपण त्या प्रकारे करायचं. श्रीमाताईंना पूर्णपणे सरेंडर व्हायचं आहे आपल्याला. जे काय करणार आहेत ते श्रीमाताजी करणार आहेत. भक्तीनं म्हणायचं आहे आपल्याला, भक्तीत उतरायचं आहे. श्रीमाताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आम्हाला मार्गदर्शन करा, ज्ञान द्या सहजयोगाचे. आम्हाला एक परिपूर्ण सहजयोगी बनवा. आपण आदिशक्तीला आवाहन करतोय, देवीला आवाहन करतोय आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवतोय. कारण श्रीमाताजी पण आपल्या बरोबर बोलण्यास उत्सुक असतात. म्हणून आपण श्रीमातांच्या चरणाशी पूर्णपणे श्रद्धा असणं आवश्यक आहे. श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी आपल्यात पाहिजेत. जसं साईनाथांनी सांगितले ना की श्रद्धा पाहिजे श्रीमातांच्या वरती आणि सबुरी देखील पाहिजे. सबुरी म्हणजे संयम. संयम पाहिजे आपल्यामध्ये, शांत. आपण आतून पूर्णपणे शांत असायला पाहिजे. ज्या काही समस्या आपल्यामध्ये आहेत किंवा ज्या काही अडचणी आपल्याला येत आहेत, आपण त्या सबुरीनं सहन करायच्या आहेत. म्हणजे सबुरी
सहन करणे म्हणजे काय? सबुरी पाहिजे आपल्यात, की नाही आपली श्रीमातांच्यावरती श्रद्धा आहे ना, श्रीमाताजी आज ना उद्या या समस्येचं निराकरण करणार आहेत, ही आपल्यामध्ये सबुरी आहे. सहन करण्याची ताकद आहे आपल्यामध्ये. श्रीमातांच्यावरती विश्वास आहे की नाही, जे काय आहे ते श्रीमाताजी सोडवतील. आज जरी आपण अडचणीत आहोत, काही अडचण आहे, आपल्याला समस्या आहेत, आपल्याला असं वाटतं की श्रीमातांनी ह्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, आपल्याला यातून बाहेर काढावं असं वाटत असतं. त्यामुळं काही वेळेला आपली श्रद्धा डळमळीत व्हायची शक्यता असते की नाही बाबा एवढं सगळं मी सहन करतोय, मग श्रीमाताजी का नाही माझ्याकडे पाहत, असंही वाटतं काही वेळेला. आणि आपण इम्बॅलन्स व्हायची शक्यता असते. म्हणून साईनाथ काय म्हणतात, सबुरी पाहिजे आपल्यामध्ये, थोडीशी सबुरी पाहिजे, शांतता पाहिजे, की जे काय घटित होणार आहे ते योग्य वेळेला घटित होणार आहे. म्हणजे त्याची आपण वाट पाहायची सबुरीनं. सहनशीलता पाहिजे थोड्या, म्हणजे श्रद्धाही पाहिजे श्रीमातांच्यावरती, भक्ती पाहिजे. आणि भक्ती करत असताना त्याला सबुरीची जोड जर आपण दिली तरच आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो. नाहीतर नुसता श्रद्धा असून तरी काय उपयोग आहे त्याचा? काही जणांची श्रद्धा असते, नाही असं नाही, भक्ती असते श्रीमातांच्यावरती, मग आपण अधिकार करतो श्रीमातांच्यावरती, नाही श्रीमाताजी मी तुमची एवढी भक्ती करतो, मग माझ्या ह्या समस्या काय आहेत मला अजून, असंही वाटतं काही जणांना की या सर्व समस्यांचं निराकरण श्रीमाताईंनी करावं, माझ्या सर्व समस्या लहान लहान ज्या आहेत त्या सोडवाव्यात, श्रीमाताईंनी सहजोगाने सोडवाव्यात, असं आपल्याला वाटत असतं. आणि जर ते नाही झालं, आपण रोज श्रीमाताईंना प्रार्थना करतो, काही वेळेला भक्तीनं करतो, श्रद्धेनं करतो, परंतु बरेच दिवस झाले तरी काही समस्या अजून सुटत नाहीत, असंही होऊ शकतं. त्यावेळेला आपण डळमळीत होण्याची शक्यता असते. बाबा मी एवढं करतोय भक्ती श्रीमाताईंची, एवढा सहयोग करतो, एवढं मीठ पाणी करतो, एवढं ध्यान करतो, मग मला ही समस्या का? अशी एक समस्या आपल्यामध्ये येऊ शकते, शंका येते आपल्यामध्ये की नाही श्रीमाताजी तर आहेत की नाही, असंही वाटायला लागतं काही वेळेला. एवढ्या थरापर्यंत आपण जाऊ शकतो, कारण ही परीक्षा आहे. ज्या वेळेला आपण श्रीमाताईंची भक्ती करतो किंवा कुठल्या देवतेची भक्ती करतो तर आपल्याला कसाला लावलं जातं, म्हणजे परमेश्वराचं पण आपल्याकडे लक्ष जातं. आता आपलं लक्ष परमेश्वराकडे आहे म्हटल्यावर परमेश्वराचं आपल्याकडे जाणारच आहे, सरळ गणित आहे. त्यावेळेला परमेश्वर आपली परीक्षा घ्यायला सुरुवात करतो, म्हणजे आपल्या श्रद्धेची परीक्षा होते. किती जरी केलं आपण भक्ती तरी त्याचा उलटाच परिणाम दिसून येतो. काही आपण ठरवलं, प्रार्थना केली, बरोबर त्याच्या उलट व्हायला सुरुवात होते. असं का होतं? कारण परमात्मा आपली परीक्षा बघतो. खरोखर ही श्रद्धा अढळ आहे का ते बघतो तो. जर आपण पक्के सहयोगी आहोत किंवा पक्के भक्त आहोत श्रीमातांचे, तर आपण काही होऊ दे, आपण ढळणार नाही, आपलं चित्त ढळणार नाही. त्याला काय म्हणायचं? सबुरी. म्हणून साईनाथांनी काय म्हटलंय की सबुरी पाहिजे, म्हणजे श्रद्धा ही पाहिजेलच आहे, भक्ती ही पाहिजेलच आहे, आणि त्या भक्ती बरोबर सबुरी असणं अत्यंत आवश्यक आहे. हे साईनाथांचं वाक्य आहे, गुरुतत्वामध्ये येते. आणि ज्या वेळेला आपण गुरुतत्वामध्ये उतरत असतो किंवा ज्यावेळी कार्य करत असतो, सहयोग करीत असतो, ध्यान करीत असतो, त्यावेळेला आपल्याला सबुरी असणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी कडेलोट होतो आपल्या भक्तीचा काही वेळेला. असंही होतं नाही आता सगळं सोडून द्यावं, काही नको, सहयोग देखील नको, काहीही नको आम्हाला, कारण कुठेही गेलं तरी आमचे प्रश्न काही सुटतच नाहीत, असंही आपल्याला वाटतं काही वेळेला. आणि संपूर्ण वैतागून जाऊ शकतो, कारण ही आपली तारेवरची कसरत आहे. श्रीमाताजी आपल्याला कसाला लावले जातात, सोन्यालाच कस लावला जातो ना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण खरे साधक असाल, बघा कसं आहे, जर आपण खरे साधक असाल तर आपल्याला तप्त केलं पाहिजे, तप्त आगीतून जावं लागतं, यज्ञातून जावं लागतं आपल्याला. आणि तपस ज्याला म्हणते की ते तापून ज्या वेळेला बाहेर येतं ना, त्यावेळेला ते खरं सोनं होतं, त्याला खरं सोनं म्हणायचं, मग ते चमकतं. तशी आपली अवस्था आहे. आपल्याला त्रास होणार, सहयोग करताना देखील काही वेळेला असं होणार की नाही खूप त्रास होणार आपल्याला, काही वेळेला होणार, कारण श्री माताजींचं अटेन्शन तुमच्यावर जर जास्त असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होणार, एवढं मात्र खरं आहे. आणि तो त्रास आपण सहन करायचा, बेर करायचा संयमानं,
ती वेळ आपण पुढे न्यायचे भक्तीनं. त्यावेळेला आपल्यामध्ये सबुरी असणं अत्यंत आवश्यक आहे. हे साईनाथांना माहिती होतं की आपली परीक्षा घेतली जाणार आहे, सर्व साधकांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्याबरोबर म्हणून नुसता भक्ती असून उपयोगाचं नाही, तर त्याबरोबर सबुरीची जोड दिलीच पाहिजे. कारण प्रपंच करताना या दोन गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे. कारण परमेश्वराच्या भक्तीला कुठे तडा जाऊ नये म्हणून सबुरी पाहिजे. जे काय दिल तो परमेश्वर मी घेण्याची ताकद आम्ही ठेवतो असं आपलं हृदय पाहिजे, विशाल पाहिजे. जो काय परमेश्वर आता चांगलं देतो ना, आज चांगलं घ्यायचं, वाईट देतोय ना, काही वाईट असेल तेही स्वीकारायची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. लोकांचे हार ही स्वीकारले पाहिजेत आणि लोकांचे शिव्या शाप ही आपण घ्यायला शिकलं पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. अमृतच कशाला प्यायचं, विष देखील पिता आलं पाहिजे. शिवतत्व आहे ना. आमच्यामध्ये श्रीमातांनी आत्मसाक्षात्कार दिला, म्हणजे ते शिवतत्व आम्हाला दिलं. मग त्या शिवतत्वामध्ये आम्ही निरासक्त का होत नाही, आम्ही आसक्त का होतो? आम्हाला चांगलंच का आवडतं? नाही, मला चांगलंच आवडतं. लोकांनी चांगलं बोललेलंच का आवडतं? वाईट बोललेलं का आपण सहन करू शकत नाही? ह्या दोन्ही गोष्टी आपण समान घेतल्या पाहिजेत, चांगलं आणि वाईट. त्याला स्थित प्रज्ञता म्हणतात. जसं श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले ना, योगी माणसानं स्थित प्रज्ञ असायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही क्षणामध्ये आपलं संतुलन सोडता उपयोगाचं नाही. त्याला स्थित प्रज्ञता म्हणायची. आणि ही स्थित प्रज्ञता आपल्यामध्ये आली तर पहिला चरण आपला गणेश तत्वामध्ये येतो, मग पुढचं कार्य आहे. म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहायला शिकलं पाहिजे. प्रपंच करताना कधी सुख येणार, कधी दुःख येणार, कधी सुख येणार. हे ऊन पावसाचा हा जो खेळ आहे ना, त्या खेळामध्ये आपण व्यवस्थितरित्या पुढे जायचं आहे. काही जरी आलं तरी घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. ते गुरुतत्वामध्ये येतं, म्हणजे सहन करायची ताकद. म्हणून साईनाथ कोण होते? गुरु होते ना, आदि गुरु दत्तात्रयांचं अवतरण होतं ते. आणि ज्यावेळेस गुरुतत्व आपलं विस्तारित होत असतं त्यावेळेला आपल्यामध्ये सबुरी नावाची गोष्ट असणं अत्यंत आवश्यक असते. ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या अगदी शांत चित्तानं आपण करायच्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये डगमगायचं नसतं, विचलित व्हायचं नसतं. आम्ही योगी आहोत तर आम्ही संतुलनातच पाहिजे. जसं चाल आपली गणेशासारखी पाहिजे. गणपती कसे शांत आहेत ना, एकदम सायलेंट आहेत, शांत आहेत. त्यांना काही नाही, काही नको आहे त्यांना, फक्त शांतता. आणि ते शांत बुद्धीनं त्यालाच सुबुद्धी येऊ शकते. जर आपण शांत राहिलो, संकटामध्ये देखील जर आपण शांत राहिलो, तर जे काय विचार येतील किंवा जे काय आपण प्रश्न सोडवायचे ते शांत बुद्धीनं आपण व्यवस्थितरित्या सोडवू शकतो. जर आपण स्वतःचाच गोंधळ करून घेतला, एखादी समस्या आल्याने आपण जर गोंधळ करून घेतलो, विचार हे करायचं ते करायचं, अमकं करायचं तमकं करायचं, हे डोक्यात जर भरलं असेल तर आपण कुठलीही समस्या स्वतःचीही सोडवू शकणार नाही आणि दुसऱ्याचीही सोडवू शकणार नाही. म्हणून आपण शांत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण योगी माणसं आहे आपण, आणि योगी ज्या वेळेला ध्यान करतो त्यावेळी त्यांच्यातील गणेश तत्व जागृत झालेलं असतं. आणि गणेश हे शांततेचं प्रतीक आहे. शांत चित्त आहेत आणि शांत चित्तानंच ते आपल्या समस्या सोडवतात. कुठलीही समस्या असू दे. जसे एखादी स्त्री आहे, चालताना देखील गजगामिनी म्हटले तिला, गणेशासारखं चाललं पाहिजे, हत्तीसारखं त्यांनी चाल असायला पाहिजे की नाही बाबा, एकदम शिस्तीत शांत वाटलं पाहिजे की लोकांना काहीतरी या व्यक्तीमध्ये काही विशेष गुण आहे हे दिसून यायला पाहिजे. कारण यामध्ये आपली परीक्षा होत असते. लोकांची नजर आपल्याकडे सर्वात जास्त असते. कारण आपण योगी आहे ना, आपण जे काय करतोय त्याच्याकडे लोकांची फार लक्ष असतं, नजर असते फार. म्हणून आपण आतूनच बदलायचं, आतूनच ही स्थिती आपण प्राप्त करायची की श्रद्धा श्रीमातांच्या वरती आहे, भक्ती श्रीमातांच्या वरती आहे आणि सबुरी इथून पुढे आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. किती जरी समस्या आल्या तरी त्या सोडवणं हे फार महत्वाचं आहे. आणि हे आपण स्वतःच्या डोक्याने पण सोडवायचे आहेत काही प्रश्न, काही आपल्या हृदयाने सोडवायचे आहेत आणि काही व्हायब्रेशननी सोडवायच्या आहेत. परंतु आपण ती समस्या सोडवायचीच आहे.
एवढं मात्र आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे पाय रोवून आपण उभा राहायचं आहे. म्हणजे गुरुतत्व आपलं विस्तारित होतं. आणि स्वतःची समस्या आपण ज्यावेळी सोडवू त्यावेळी आपण दुसऱ्याची समस्या सहजमध्ये सोडवू शकतो. म्हणून या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. भक्ती, श्रद्धा आणि सबुरी हे फार महत्वाचं आहे आणि ते आपण आचरणात आणणं गरजेचं आहे आजपासून. आता श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आहेत. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे. ज्या काही व्हायब्रेशन्स आपल्या दोन्ही हाताच्या बोटामधून येत आहेत ते आपण दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचे आहेत. आपल्याला एकसारख्या खेचून घ्यायचे आहेत. खेचणं फार महत्वाचं आहे. आपल्यातलं गुरुतत्व ज्यावेळेला विस्तारित होईल ना, गुरुत्वाकर्षण वाढतं आपलं, त्यावेळेला व्हायब्रेशन्स देखील खेचून घेण्याची ताकद वाढते. कारण निगेटिव्हिटी आपण घेऊन ती पचवून, ते विष पचवून त्याचं अमृत करून ती लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम आपलं आहे. ते इन्स्ट्रुमेंट श्रीमातांनी आपल्याला घडवलेलं आहे, बनवलेलं आहे. ते तसं आपलं इन्स्ट्रुमेंट पाहिजे. नाहीतर नुसताच अमृत प्यायला पाहिजे तसं नको आहे. ते शिवतत्व पाहिजे. चैतन्य घ्यायचं पण आहे, त्याला चांगलं करायचं आहे आणि ते लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम आपण करायचं आहे. वाईट तितुके निवडावे, शेवटी गोडी करावया. हे कोणाचं वाक्य आहे? साईनाथांचं वाक्य आहे. साईनाथ काय म्हणतात की वाईट तितकं निवडायचं. लोकांच्यातनं जे काही वाईट आहे ते आपण खेचून घ्यायचं आणि ते चांगलं करून लोकांना परत व्हायब्रेशनच्या रूपात द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे की जे इन्स्ट्रुमेंट श्रीमातांनी आपल्याला बनवलेलं आहे की चांगलं नाही वाईट घ्यायचं. वाईट पण घ्यायला शिकलं पाहिजे आपण. म्हणून संतांनी म्हणा किंवा अवतरणांनी तेच काम केले ना. जगातलं जे काही वाईट आहे तेवढंच घेतलेलं आहे. विष जे आहे ते विष कोण घेईल का? प्राशन करेल का? परंतु जगाच्या कल्याणासाठी शिवानी ते प्राशन केलं. त्यांनी जर प्राशन केलं नसतं तर आज आम्ही अमृत पिलो नसतो. असंच आहे ना संतांचं. ते वाईट पण घेतात. लोकांचा क्रोध गिळून टाकतात, लोकांचा अहंकार खेचून घेतात. ज्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत लोकांच्या त्या घेतात आणि सहन करतात, पचवतात. ते विष पचवतात. ती ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि ते घेऊन परत ते चांगलं करून लोकांना चांगलंच देतात. ते म्हणजे ही कुठली शक्ती आहे? तर ही जी काय ताकद आहे ही आपल्यामध्ये श्रीमातांनी दिलेली आहे. ते इन्स्ट्रुमेंटच आपल्याला बनवलेलं आहे. म्हणून या इन्स्ट्रुमेंटचा आपण योग्य तो वापर केला पाहिजे आहे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या समोर धरायचा आहे. डोळे बंद केलेले आहेत आपण. आता कुंडलिनीकडे लक्ष. आता कुंडलिनी वरती चढवायची, शिस्तीत चढवायची. लक्ष कुंडलिनीकडे. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येत आहे, इकडं लक्ष पाहिजे आपलं. विचलित करायचं नाही आपल्याला. बंधन घेणं हे फार महत्वाचं आहे आणि त्या बंधनातच सगळ्या गोष्टी घटित होतात. वर आणायचे, एक गाठ मारायची. दुसऱ्या वेळेला डावा हात बरोबर कुंडलिनी समोर. बरोबर अटॅच झालं की उजव्या हाताने लगेच कुंडलिनी वर चढवायची, शिस्तीत चढवायची वर. बरोबर. लगे आपल्या लक्षात येईल की कुंडलिनी हळूहळू हाताबरोबर वर येत आहे आणि ती चढवताना शिस्तीत वर येऊन शस्त्रारमधून वर येऊन 2 गाठी तिला वरती आपण बांधतोय, वरती शस्त्रारच्या. तिसऱ्या वेळेला परत बघा व्हायब्रेशन्स लगे हातातून पण जाणवतात, कोपऱ्यापर्यंत मॅग्नेटिझम होतं. कारण कुंडलिनीकडे लक्ष आहे ना. कुंडलिनीकडे लक्ष म्हणजे मॅग्नेटकडेच लक्ष आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट, विद्युत चुंबकीय शक्ती वरती आणतोय आपण कुंडलिनीला. बरोबर शस्त्रारमधून वर आली, बाहेर काढायची 3 गाठी. लगेच तिला वरती बांधायची, आपल्याला फिक्स करायची तिला शस्त्रारच्या वरती. त्यानंतर कवच डावीकडून डोक्यावरून हात उजवीकडे. बरोबर. उजवीकडून डोक्यावरून हात डावीकडे. बघा कवच फार महत्वाचं आहे. काही जण कसंही कवच घेतात हो. भर घेतलेलं पाहिलेलं आहे मी. फार चुकीचं होतं ते. असं अवहेलना करायची नाही आहे आपल्याला. कवच घेताना भक्तीनं घ्यायचं आहे, ते श्रद्धेनं घ्यायचं आहे, सबुरीनं घ्यायचं आहे. यामध्ये पण गुरुतत्व आपलं लक्षात येतं. आपण काय आहे ते. गुरुत्वाकर्षणचा अर्थच कळलेला नाही आपल्याला खऱ्या अर्थानं. हे कवच घेताना लक्ष कवचाकडे पाहिजे. आता हाताकडे द्यायचं नाहीये. जे कवच तयार होते ना तिकडे लक्ष द्यायचं. म्हणजे हाताला पण व्हायब्रेशन लागतात साईडच्या. आपल्या भोवतानी जे चैतन्य आहे ना ते देखील लागतं हाताला. किती महत्वाचं आहे ते. पण आपण कसंही घेतो, कसंही बसतो,
काहीही करतो आणि म्हणे आम्ही सहयोगी. कसले? असं नाही पाहिजे. बंधन घेताना कुंडलिनी चढवता. अहो कुंडलिनी चढवतो म्हणजे काय चेष्टा आहे काय ती? आपल्या हाताबरोबर कुंडलिनी येते म्हणजे श्री माताने काहीतरी ताकद दिलेली असते ना आपल्याला, तिचा तरी आदर करायचा का? आपण कसंही घ्यायचं, कसंही कुठेही बोलत बोलत बंधन घेतो आपण. कसं शक्य आहे ते? आणि ते बसेल तरी कसं? काहीही करायचं. तसं न करता आपण भक्ती पाहिजे आणि या भक्तीतूनच आपण हे कवच धारण करायचं आहे. आता श्री मातांनी नमस्कार करून लक्ष हाताकडे द्यायचं. आता हात आपले श्री मातांच्याकडे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती व्हायब्रेशन्स खेचून घेतोय कोपऱ्यापर्यंत आणि जे कवच आपण घेतलेलं आहे ना त्या कवचाकडे थोडं लक्ष केंद्रित करायचं. हे फार महत्वाचं आहे. कारण कवच मजबूत असणं आवश्यक आहे इथून पुढे. जर कवच मजबूत नसेल तर कुठलाही व्हायरस आतमध्ये येऊ शकतो, निगेटिव्हिटी येऊ शकते. हे होऊ नये म्हणून माताईने आपल्याला जे कवच दिले ना, कवच कुंडल कशाला दिलेले? आपलं लक्षच नसतं. आई सगळं देत असते पण आमचंच लक्ष नसते. कुठे भरकटतो ना आम्ही. कशासाठी सहयोगात आलो हेच कळत नाही आपल्याला. येऊन नुसता तरी बसतोच सेंटरवरती नुसता, आणि जे काही मिळवायचं आहे श्री माताजी जे काही देत आहेत तिकडे कोणाचंच लक्ष नाही. असं न करायचं नाही आहे आपल्याला. आपण अगदी गांभीर्यानं सहयोग करायचंय. गांभीर्य, गणेशाची गंभीरता आली पाहिजे आपल्यामध्ये. कसे शांत गंभीर आहेत ते. आपल्याला गणेशासारखं निर्माण केलंय तर गणेशासारखं गंभीर व्हायचंय, शांत व्हायचंय. आणि ते विघ्नहर्ता आहेत, सगळ्या विघ्नांचा नाश करणारे. सहयोग्याने पण तसं झालं पाहिजे. सर्व विघ्नांचा नाश करणारे सहयोगी, असे सहयोगी व्हायचे आपल्याला. कवचाकडे लक्ष आहे. दोन्ही हातांच्या बोटातून जे चैतन्य येते ना त्या चैतन्याकडे पण लक्ष आहे. सहजमध्ये कुंडलिनी वर गेली पाहिजे. कशाला एवढा प्रयास? कुंडलिनी चढवली तरी वर येते. नंतर स्वच्छ करायची काय गरज नाही. नुसतं आपल्या हाताबरोबर, कारण मातांच्याकडनं जे चैतन्य येतं ना त्या चैतन्यानंच कुंडलिनी वर चढते. आणि भक्तीनं जर घेतली ना, झालं ध्यान चालू, सुरुवात. असं आहे ते. काही करावं लागत नाही. सहजमध्ये मग आपण ध्यानाच्या गहनतेत जाऊ शकतो. आता आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. तर म्हणायचंय, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्र दल कमलामध्ये विराजित व्हा. भक्तीनं बोलवायचं. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय. लक्ष तिकडे आहे आपलं. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे आपल्याला, 7-8 इंच वर. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरून बघायचंय. आपली कुंडलिनी वर आली का? जाणवतं का आपल्याला? टाळूच्या वर चैतन्य जाणवतं का? बघायचं. बघायला काय अडचण आहे. फार गहन जरी साधक असलो तरी बघायचं, काही प्रॉब्लेम नाही. आता इतरांच्यासाठी कार्य करायचं आपल्याला, आपणही तसं व्हायला नको. प्रायमरी स्टेपचं थोडं केलं पाहिजे, थोडं खाली आलं पाहिजे आणि मग हळूहळू वरती आपल्याला श्री माताजी घेऊन जाता येत. सगळ्यांनी मिळून आपण त्या स्थितीला यायचं आहे. कोणी वर आहे कोणी खाली आहे असं काय नको आहे. जसं श्री मातांना पाहिजे की सगळे आमची मुलं जी आहेत ती एकाच पातळीवरती यावीत. बस श्री मातांची अशी इच्छा आहे. तसं आपण व्हायचं आहे. कशाला आपण पुढे पळत पळत जायचं आहे? काही नाही, सगळ्यांना घेऊन जायचं आहे ना बरोबर. हात खाली घेऊया. बघूया आता आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का पाहायची. सहजमध्ये बघायची, स्थित बघायची, सबुरी ठेवायची, संयम ठेवायचा आपल्यावर. स्वतःला शिस्त लावून घ्यायची. गुरुतत्वामध्ये असंच आहे. स्वतःला शिस्त लावून घ्यावी लागते की नाही बाबा मी शांत बसणार, मी आता हलणार नाही, आता काही विचार नाहीत, फक्त त्या शक्तीशी जोडलं जाणार. असं स्वयंशिस्त आहे ती.
स्वतःला शिस्त लावणं हे फार महत्वाचं आहे. दुसरे कोणी येऊन सांगणार आहे आपल्याला? मीच माझा गुरु आहे, तसं ते आहे. आता आपण दुसऱ्याला मार्गदर्शन केलं पाहिजे आहे. आपण सहजमुखी आहोत, आपण किती वर्ष ध्यान करतो, मग हे जे काही ज्ञान आहे ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. आता बोललं पाहिजे, कुंडलिनीचं जागरण केलं पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. हे सर्व साधकांनी आता केलं पाहिजे. याची गरज आहे आज. आता इथनं पुढे तर फार गरज आहे. असे एखाद दुसऱ्या माणसावरती काम भागणार नाही. आता बरेच साधक तयार झाले पाहिजेत. मातांच्या कृपेमध्ये ते होणार. म्हणून लक्ष कायम वरतीच ठेवायचं आहे आपल्याला. हळूहळू आपलं चित्त शस्त्राच्या वरती ठेवायचं, वरती यायचं. वर आलो, शस्त्राच्या वर स्थिर बसायचं. आता काय करायचं, थोडं बाह्यात लक्ष द्यायचं आहे आपल्याला. आता आपण खाली जाऊ शकतो, आतमध्ये लक्ष जातं आपलं, बरोबर आहे. लक्ष आता शस्त्राच्या वर आहे, म्हणजे शरीराच्या बाहेरच आहे, थोडंफार वरती आहे, म्हणजे बरोबर. देहातीत अवस्था आली, वर आलो. त्यानंतर काय करायचं, थोडस आपला जो डावा हात आहे, डाव्या बाजूला थोडस लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. शरीराच्या डाव्या बाजूला नुसतं लक्ष द्यायचं आहे. फक्त काही करायचं नाही, फक्त चित्त द्यायचं. चित्ताचं कार्य कसं आहे ते बघायचं. जातं का लक्ष डाव्या बाजूला, बघायचं चित्तानं. 1 फुटापर्यंत लक्ष द्यायचं, असं गोल असं बघायचं. डाव्या हाताला काय आहे का? 1 फुटापर्यंत जातं ना लक्ष, जातं. हा, आता 2 फुटापर्यंत जाऊया. डाव्या बाजूला जातं का बघा. 2 फुटापर्यंत लक्ष गेलं का? चित्त फार महत्वाचं आहे ते. 3 फुटापर्यंत बघूया, जातं का तिकडे लांब असं गेलं. बरं, किती लांब पर्यंत जाते असं बघूया. डावीकडे लांब पर्यंत जाते. बघा कितीपर्यंत लांब गेलं. बघायचं आहे नुसतं, काय करायचं नाही, चित्त द्यायचं आहे. ठीक आहे, परत यायचं जवळ. 1 फुटापर्यंत जवळ यायचं. आता आलो, आलो, बरोबर. परत जाऊया लांब, डावीकडे थोडस बघूया कुठंपर्यंत जाते. म्हणजे आलो गेलो हे कळलं, गेलो लांब. आता डावीकडे कुठंपर्यंत गेलं, कुठं किती लांब पर्यंत जाते बघू. जाऊ दे लांब. डावीकडे गेलं, ठीक. परत आणायचं, 1 फुटापर्यंत आणायचं शरीरापासून. आलं म्हणजे हे लांब जाणं जवळ येणं कळलं, लक्षात आलं. बरोबर आहे, जाऊ शकतं ना, चित्त आहे ते. आता उजव्या बाजूला, उजवीकडे लक्ष जातं बघा, गेलं का? हा, उजवीकडे पण जाऊ शकते. 1 फुटापर्यंत लक्ष द्यायचं. हा, गेलं. आता 2 फुटापर्यंत गेलं. 3 फुटापर्यंत गेलं, लांब जातं ते. बघूया किती लांब जाते. गेलं, उजवीकडे लांब पर्यंत गेलं. गेलं, लांब पर्यंत जाऊ शकतं. परत जवळ यायचं. आता 1 फुटापर्यंत यायचं. गेलं, जवळ लांब येऊ शकतो. उजवीकडे पण परत लांब जाऊया जरा उजवीकडे. का होतं हे नंतर बघायचं आहे आपल्याला. कसं करायचं, का हा नंतर प्रश्न आहे. गेलं उजवीकडे, चित्त नुसता नेतोय, बाकी काय नाही. लक्ष तिकडे आहे आपलं, उजवीकडे. पूर्ण अटेन्शन उजवीकडे दिलंय. गेलं, परत जवळ यायचं. संपूर्ण काय होतं, ज्यावेळेला आपण चित्त देतो ना, त्यावेळेला उजवा हात पूर्णपणे व्हायब्रेटेड होत असतो आपला, जाणवतो. कारण चित्त उजवीकडे घातलं ना, संपूर्ण उजवा भाग जो आहे आपला तो चैतन्यमय होतो. कारण चैतन्यत होतं. चित्त गेले की चैतन्य जागृत झालं. पुढे, आता पुढच्या दिशेला, चेहऱ्याच्या पुढे, आता पुढे पुढे जायचं आपल्या. बघा 1 फुटापर्यंत लक्ष जातं का पुढच्या बाजूला. बघा, एकच चित्त आहे, पण ते कशा ठिकाणी जातं, कुठं कुठं जातं बघा. पुढे जातं का? आणि 2 फूट गेलं, 3 फूट
गेलं असं ओढल्यासारखं होतं ना, ओढल्या असं आहे ती भानगड, म्हणूनच जायचं आहे. जसं इलॅस्टिक ओढल्यानंतर कसं होतं लांब लांब, तसा आहे ती प्रकार. चैतन्य आहे ना, ओढलं जातं ती, जातं पुढं, परत मागे यायचं आहे त्या ठिकाणी. आता मागच्या दिशेला बघायचं, पाठीमागे, पाठीमागे जाता येईल बघायचं 1 फुटापर्यंत. चित्ताचा व्यायाम आहे हा. या मागे किती माग, आपण स्वतःच मागं गेल्यासारखं वाटतं अशा वेळेला. याचं कारण असं आहे की चित्त जे आहे, कारण कुंडलिनी परत मागे आहे ना, चित्त मागे आहे आपलं, म्हणून तसं होतं, आपण ओढले जातो. जातं कितीपर्यंत गेलं, जास्त जाऊ शकत नाही, मागे जास्त जाता येत नाही. पुढे परत 1 फुटापर्यंत यायचं. बरोबर. आता काय करायचं, आपल्या भोवतानी जे कवच आहे ते 1 फुटापर्यंत आपण चित्त केंद्रित करायचं. चहू बाजूनी, वर खाली, डावीकडे उजवीकडे, मागे पुढे. बघा एका वेळेला ते कवच तयार करायचं येतं चहू बाजूने, आणि त्या कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत. 1 फुटापर्यंत आपलं कवच आहे. वलय, याला वलय म्हणतात. मग ते कुठंपर्यंत नेलं आपण वलय, डावीकडे कुठंपर्यंत नेलो, कुठंपर्यंत नेता येईल तिथंपर्यंत नेलं जातं का खरं ते बघणं. तिथंपर्यंत आपलं वलय आहे. बघा व्हायब्रेशन्स पण आपल्याला जाणवतील. एकाग्रता आहे चित्ताची, एकाग्रतेनं केला तर जाणवतं. बघा चहू बाजूनी समजलं, वलय कसं असतं ते कळलं. फार महत्वाचं आहे सजयोगामध्ये. ह्या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत की आपल्या जवळच सगळी संपदा आहे, फक्त आपलं लक्ष नाही. कैसे समजावू सब जग अंधा, तशातला प्रकार झाला. कळलं आता चहू बाजूने आपण त्याच्या आतमध्ये सुरक्षित आहोत. मग आता भीती आहे आपल्याला, कोणाची भीती आहे, कुठल्या निगेटिव्हिटीची, व्हायरसची भीती राहील. ह्या सुरक्षिततेमध्ये कायम राहायचं आहे आपल्याला, कायम राहायचं आहे. म्हणून याचा अभ्यास, ही तपश्चर्या आपण कायम करायची की आपल्या भोवती हे जे सुरक्षा कवच आहे ना, हे कवच आपलं मजबूत पाहिजे. आता आपण शस्त्रारच्या वर येऊया हळूहळू. पुन्हा आली कुंडलिनी शस्त्रारवर, शिस्तीत वरती जायचं. आता सुरक्षिततेमध्ये वर जायचं. कुठलीही निगेटिव्हिटी आपल्याला हल्ला करणार नाही, कारण कवचामध्ये सुरक्षित आहे. सहस्त्रारच्या वरती हळूहळू आकाश तत्वापर्यंत, त्याच्याही वर जाता येत असेल तरी जाऊ शकतो आपण. जायचं, प्रयत्न करायचा आहे आपल्याला. जेवढी उंची गाठू तेवढं गहन आपण उतरणार आहोत, ही पक्क लक्षात ठेवायचं. शस्त्रारच्या वर चित्ताची एकाग्रता. आता श्रीमातांचं एक लेक्चर आहे, ते अगदी ध्यानपूर्वक ऐकायचं, व्हायब्रेशन्स मधून ऐकायचं आपल्याला. श्रीमाताई काय म्हणतात काय नाही, त्याचं मनन आणि चिंतन करायचं आपल्याला. हे आपल्या रक्तामध्ये उतरवायचं आहे. श्रीमाताई जे काय बोलतायत ना, ते पूर्णपणे आपल्या आतमध्ये उतरवायचं आहे आपल्याला, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. हे येशू ख्रिस्तांचं पूजन आहे, आणि येशू ख्रिस्त आणि 2 पूजा श्रीमातांनी एकाच वेळेला केलेल्या आहेत. त्या आपण ऐकलं असलं तरी पुन्हा एकदा ऐकायचं आहे आपल्याला. त्यावेळेला अंगारकी संकष्टी होती, आणि त्यावेळेला ज्याला आपण म्हणतो की परवा सण क्रिसमस होता, आणि मंगळवार देखील होता, आणि अंगारकी संकष्टी होती. म्हणजे त्यावेळेला जी पूजा झाली, त्या पूजेमध्ये फ्रंट आज्ञा आणि बॅक आज्ञा ह्या दोन्हीचं पूजन झालं श्रीमाताईंचं. त्यावेळेचं ते लेक्चर आहे. आणि हे ज्या वेळेला श्रीमाताई लेक्चर देत होत्या, पूजा चालू होती, त्यावेळी सर्व सहयोगी झोपले, कारण त्यांना व्हायब्रेशन सहन झाले नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं की हे जे काय व्हायब्रेशन श्रीमाताई, म्हणजे दोन्ही पूजा एवढ्या कडक होत्या की त्यामुळं सर्व सहयोगी झोपले होते. बाहेर गेले की काय वाटायचं नाही, परंतु पूजेच्या ठिकाणी आलं तर झोप लागायची. एवढी ही म्हणजे चैतन्य सहन करायची ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे ना. म्हणजे आज्ञाचक्र किती सूक्ष्म आहे, आणि दोघे एकादश रुद्र आहेत.
त्यांची ताकद आपल्याला घ्यायची आहे म्हटल्यानंतर आपल्यामध्ये किती शुद्धता पाहिजे, पवित्रता पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे. म्हणून व्हायब्रेशन्स खेचून घ्यायचे आहेत. आपली चक्र, आपल्या नाड्या यासाठी स्वच्छ ठेवावे लागतात आणि चैतन्य ओढून घेण्याची ताकद आपल्यामध्ये असावी लागते. हे लेक्चर आपण पूर्ण ऐकायचा प्रयत्न करूया. पूर्ण एकाग्रतेनं आपण ते ऐकायचं आहे. लेकिन उनमें एक और विशेष है कि इसका जन्मदिन मनाया जाता है, लेकिन जो मंगलवार को आती है, कभी कभी आती है साल में एक आध बार, कभी 2 बार, कभी 3 बार, जिस मंगलवार को अगर चतुर्थी आ जाए तो वो दिन बहुत बड़ा मनाया जाता है। और आज वही योग है कि हम लोग मंगलवार के रोज गणपतिपुणे में बैठे हुए हैं, जबकि यहाँ ये बड़ा भारी योग अंगारकी का माना जाता है और यहाँ पर हजारों लोग आते हैं श्री गणेश की पूजा करने के लिए। और इस कदर वहां पर गाड़ी जाम हो गई थी, 60 गाड़ियां सामने की, हम तो पूरा घूम के फिर आए, क्योंकि कितने भी जल्दी चलने से फायदा नहीं हो। जो होना होता है इसी प्रकार होता है। और जब तक सहज में हम इस बात को नहीं समझ पाएंगे कि जो भी होता है उसको सबूरी से देखना चाहिए, उसमें सबूरी होनी चाहिए। कि अगर आप उसी वक्त जल्दबाजी करें या कुछ घबराहट आ जाए तो कार्य नहीं हो सकता। और सबूरी करें, और सबूरी करने से बराबर सूझ जाता है कि क्या करना चाहिए, कैसे करना चाहिए। तो जल्दबाजी जो है ये असहज चीज है। सहज में आप में सबूरी होनी चाहिए। इसके बारे में साईनाथ ने बहुत कहा है कि सबूरी में रहो, साई मिलत सबूरी में। और सबूरी शब्द जो है कुछ अपभ्रंश है मेरे ख्याल से, लेकिन इसका अर्थ होता है कि कोई भी बात हो रही है तो उसमें प्रतीक्षा माने ठहर जाना, देखना। और इस प्रतीक्षा में जब आप आ जाते हैं तो ये परम चैतन्य कार्य कर देता है और आपको बिल्कुल सही बात पता चल जाए, कैसे चलना चाहिए, क्या करना चाहिए, कौन से रास्ते का अवलंबन करना चाहिए। पर आप अगर जल्दबाजी में आ जाएंगे तो आप विचारों के चक्कर में फंस जाएंगे और इधर से उधर दौड़ते हुए आपको चीज नहीं मिलेगी। और आज और ऐसा भी एक बड़ा भारी योग है कि आज जीसस क्राइस्ट का भी जन्मदिन है। हमने बहुत बार बताया है कि जीसस क्राइस्ट जो है वो श्री गणेश का ही अवतरण है और इसका आपके पास में प्रमाण भी है सजो। सो आज उनका जन्मदिन होना, आज इनका भी जन्मदिन होना, मंगलवार का दिन होना और इतना बड़ा समारंभ होना और सब दूर आतिशबाजी होना, ये बहुत बड़ी योग की बात है जो हम इस महागणपति के स्थान पे आकर के उस महाविष्णु की पूजा कर रहे हैं। अब समझने की बात यह है कि श्री गणेश की जो विशेषताएं हैं उनकी कौन सी विशेषता है आज के दिन जो प्रकटित होती है। ऐसे इससे पहले मैंने बताया था कि विनय या जिसको कहते हैं हम ह्यूमिलिटी, नम्रता, वो उनका विशेष गुण है। और दूसरा है उनका विजडम। इसके मुझे शब्द नहीं मिल रहे थे मराठी में, इसको उन्होंने बताया कि विजडम का मतलब है सुबुद्धि। चलिए ठीक है, सुबुद्धि। बहरहाल ये सब चीजों का दान गणेश तत्व से होता है। लेकिन उनमें एक और विशेष है कि वो बहुत ठंडे दिमाग आदमी है, बहुत ठंडे दिमाग आदमी है। उनकी चाल बहुत ठंडी है। जैसे कि हाथी है, हाथी में आप देखते हैं कि बहुत
धीमी चाल है, पर उसकी चाल ऐसी सुंदर होती है कि किसी भी स्त्री जो अच्छे से चलती है उसको कहते हैं गजगामिनी, माने वो हाथी के जैसे चलती। धीरे धीरे पांव उठाना, कहाँ पांव रखना वो सोचना, कहीं कोई पैर के नीचे चींटी ना आ जाए, कोई जानवर नहीं आना, इसका ख्याल करते हुए वो चलते हैं। और सामने अपनी सूंड से फूंकते चलते हैं कि सामने कोई और ऐसी चीज हमारे सामने नहीं आ जाए कि जिससे हमारे हाथ से वो नष्ट हो जाए। दूसरे वो सिर्फ घास खाते हैं, और घास खाकर के भी इतने बलिष्ठ होते हैं कि जो बड़े बड़े काम होते हैं जिसमें कि बहुत वजन उठाना पड़ता है, वहां पर सिर्फ हाथी का ही उपयोग होता है। तो इस हाथी की जो विशेषता है वो ये भी है कि ये बहुत धीमी तबीयत का आदमी है, किसी मामले में जल्दबाजी नहीं करता। और दूसरी इनकी जो और विशेषता है वो ये है कि ये इनकी जो स्मरण शक्ति है, मेमोरी है, बहुत स्ट्रांग है, बहुत स्ट्रांग स्मरण शक्ति। किसी का बच्चे को बचपन में भी देख लेगा तो कितना भी बड़ा हो जाएगा उसको पहचान लेगा। उसी तरह से ये लेफ्ट साइड में श्री गणेश का कार्य होने के कारण आप भी जानते हैं कि जब आपकी लेफ्ट साइड कमजोर हो जाती है तो आपकी मेमोरी खत्म हो जाती है, और इसलिए हम लोग हमेशा लेफ्ट साइड को उठाते हैं जब मेमोरी खत्म हो जाती है। वजह यह है कि आपके अंदर का गणेश तत्व कम हो गया। जब आप राइट साइडेड हो जाते हैं तो आपका लेफ्ट साइड का जो गणेश तत्व कम होते जाता है। जो आदमी बहुत ज्यादा काम करते हैं, मेहनत करते हैं, उनकी मेमोरी जो है आप देखिए बुढ़ापे में इतनी खराब हो जाती है कि वो खुद को भी पहचान पाते हैं या नहीं, ऐसा प्रश्न पड़ जाता है। इसलिए श्री गणेश का जो एक विशेष गुण है कि उनकी सुबुद्धि तो है ही, पर उस सुबुद्धि के साथ उनकी जो स्मरण शक्ति है वो बहुत तीक्ष्ण है। वो हर एक चीज को याद करते हैं, और करना ही पड़ता है, क्योंकि कुंडलिनी पर जो कुछ भी निवेदन होता है, जो कुछ भी इम्प्रिंट होता है, जो लिखा जाता है, वो सब कुछ श्री गणेश ही करते हैं। उनके हाथ में एक कलम होती, उस कलम से वो लिखते हैं। वो कलम भी उन्हीं का एक टूटा हुआ दांत, उससे वो लिख देते हैं कि आप क्या हैं, आपने क्या तकलीफें उठाई, आप क्या परेशानी उठाई, आपकी खोज में आप कहाँ कहाँ गए, क्या क्या गलतियां की, वो सब उसके अंदर वो लिख देते हैं। तो जब वो कुंडलिनी उठने लग जाती है तो जैसे टेप रिकॉर्डर में कोई खराबी हो जाए तो कैसे खड़खड़ाने लगता है, ऐसे ही कुंडलिनी की खड़खड़ाहट आप देखते हैं जब आपके चक्रों पे वो गुजरती, और इसीलिए आपको पता हो जाता है कि इनके चक्र खराब है, उनके चक्र खराब है। इस कदर ये बिल्कुल शास्त्रीय साइंटिफिक चीज है। तो गणेश तत्व के एक ही गुण नहीं है कि अबोधिता रहे और मनुष्य बहुत निष्पाप रहे, किसी से नहीं होता, और उसका अनेक गुण है। उसमें से एक गुण ये भी है कि आपके अंदर विजडम होना चाहिए, सुबुद्धि होनी चाहिए, ये जानना चाहिए अच्छा क्या है और बुरा क्या है। अब जो आज की अंगारिका जो है, अंगार की जो आज की विशेष चतुर्थी मानी जाती है, ये क्या चीज है? इसमें ऐसा है कि श्री गणेश स्वयं जो है वो अंगार को ठंडा करते हैं। कुंडलिनी भी देखिए तो एक ज्वाला ही है, जैसे कि कुंडलिनी जो है उसकी प्रक्रिया ज्वाला की भांति है, क्योंकि ऐसे तो सब चीज पृथ्वी की तरफ जाती है। आप जानते हैं कि गुरुत्वाकर्षण से, ग्रेविटी से सारी चीजें पृथ्वी की तरफ जाती है, और सिर्फ ये जो ज्वाला है यही ऊपर जाती है। कोई सी भी आग ऊपर की तरफ जाती है और बाकी सब चीजें पृथ्वी की तरफ दौड़ती है। ऊर्ध्व गति सिर्फ एक इस चीज को मिलती है कि जो अग्नि है, और इसलिए ये जो है ये आपकी अग्नि को शांत कर सकते हैं। ये दो तरह से अग्नि को शांत करते हैं। एक तो ये कुंडलिनी को शांत कर देते हैं, कुंडलिनी को ये बता देते हैं कि इस आदमी में ये दोष है, ये तकलीफें हैं, कोई हर्ष नहीं, तो भी आप इनको पार कराइए, क्योंकि कुंडलिनी का बालक श्री गणेश है, और जो आप में बालक है वो श्री गणेश है। तो वो उसी आत्मीयता से उस कुंडलिनी को समझा देता है कि तुम तो माँ हो और मैं चाह रहा हूं कि मैं इनमें जागरूक हो जाऊं, तो तुम मेरी मदद करो। और वो इस तरह से शांत हो जाती है सोच करके कि मेरा बालक ही ये चीज को मांग रहा है, तो वो अपनी जो भी उनके अंदर गर्मी हो, कुछ हो, उसमें एक तरह से शांति आ जाती है।
जैसे कि आपने सुना होगा कि एक बार देवी बहुत नाराज हो गई और देखा कि संसार में बहुत कुछ लोग बहुत गलत काम कर रहे हैं और उसे इतनी तकलीफ हुई, इतना संताप हुआ कि ये सारी सृष्टि जो मैंने बनाई इसको मैं नष्ट कर दी। तो उन्होंने ये सोच करके और सब दूर संहार की स्थिति बना ली और बहुत नाराज हो गई। और जब उनका नृत्य शुरू हो गया तब श्री महादेव ने ये सोचा कि देवी तो इतनी नाराज है, क्रुद्ध हो गई, अब सब संसार नष्ट हो जाएगा, इसका इलाज क्या है। तो उन्होंने उन्हीं का बच्चा जो कि कार्तिकेय था उसको देवी के पैर के नीचे डाल दिया। उस पे पैर रखते ही उनकी इतनी बड़ी जीभ निकल आई कि मैं क्या करूं। जो इतनी क्रोध से लाल थी वो भी उस बच्चे को देख करके एकदम शांत हो। इसी प्रकार ये हमारी कुंडलिनी को एक प्रकार से शांत कर देते हैं कि तुम अपने बालक को जन्म दे रही हो, इस वक्त नाराजगी ठीक नहीं। किसी भी तरह से कभी कभी तो कुंडलिनी को हमने इतना सताया होता है, क्योंकि गलत गुरुओं के पास गए या कुछ गलत हम लोगों ने भी काम किए तो बेचारी कुंडलिनी लस्तम पस्तम बिल्कुल रहती है। उसका भी आधार सिर्फ श्री गणेश है जो उसको ढकेलते हैं ऊपर की तरफ। श्री गणेश की शक्ति से ही कुंडलिनी ऊपर उठ सकती है, इसीलिए उनको अंगार कहते हैं, क्योंकि वो अपनी शक्ति कुंडलिनी को दे देते हैं। और कुंडलिनी में जो आग है या जो उसकी ज्वालाएं उठती है वो शांत है। आपने कभी सुना नहीं होगा कि इस तरह की शांत भी ज्वालाएं होती, एकदम शांत ज्वालाएं हैं, सप्त रंग की होती है और एकदम शांत ज्वालाएं हैं और सहस्त्रार में आपको दिखाई देती है ये कितनी शांत है। ये सारा कार्य श्री गणेश ने किया। तो एक प्रकार वो आपका भी गुस्सा कम कर सकते हैं। आपकी भी नाराजगी दूर कर सकते हैं। और जब हम नाराज हो जाते हैं तो उसमें हम बहक जाते हैं और हमें याद ही नहीं रहता कि हमें क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए। उसमें हम किसी को मार सकते हैं, पीट सकते हैं, किसी को खून कर सकते हैं, कुछ भी कर सकते हैं। उस वक्त जो कंट्रोल होता है वो सिर्फ श्री गणेश से होता है और श्री गणेश जो है आपके गुस्से को ठंडा कर देते हैं। अब देखिए कि ईसा मसीह भी उसी तरह के हैं कि उन्होंने ये बताया कि सबको क्षमा कर दो, जिसने तुम्हें तकलीफ दी उसके प्रति तुम गुस्सा करते हो, और अगर तुम सबको क्षमा करना एक बार सीख लो कि सबको क्षमा कर दी। जिन्होंने उनको इतना अपमान करके, इतना सता करके और सूली पे चढ़ाया, उनके लिए भी उन्होंने परमात्मा से, अपने पिता से कहा कि हे पिता इनको क्षमा कर दो, बिकॉज ये जानते, क्योंकि ये जानते नहीं है कि ये क्या करें। ऐसे जब ईसा मसीह ने कहा तो आप सोचिए जिस लोगों ने उनको क्रूस पे चढ़ाया, इतना परेशान कर दिया, उनके लिए भी उन्होंने इतनी क्षमा की वृत्ति ली। सो ये उनका एक चरित्र है, एक स्वभाव है। और दूसरा भी ईसा मसीह का चरित्र ऐसा है कि जब लोग उनके मंदिर के सामने बैठ करके और चीजें बेच रहे थे, जैसे अपने यहाँ भी है, मंदिरों में लोग जाते हैं तो वहां चीजें बेचते हैं और वही चीज चढ़ाते हैं, जैसे एक नारियल को चढ़ाया फिर लाके उसको बेचते हैं, वही उसका बिजनेस बना लेते हैं। तब उन्होंने हाथ में एक खंडर लेके सबको मारा और कहा कि तुम ये बिजनेस नहीं कर सकते, तुम्हें करना है तो ठीक है, जो कुछ भी है वो स्वच्छ तरीके से होना चाहिए। ये नहीं कि जो आप भगवान को चढ़ा रहे हैं उसको लाकर फिर बेच रहे हैं, जो हार भगवान को चढ़ा रहे हैं उनको लाकर फिर बेच रहे हैं। इस तरह की चीज उन्होंने कहा बिल्कुल ही गलत बात है। और इतना उन्हें क्रोध आया कि उन्होंने हाथ में हंटर लिया और उसको सबको तड़ातड़ मारना शुरू। ये दूसरी साइड है। ऐसे श्री गणेश की भी एक दूसरी साइड है। दूसरी साइड गणेश की ये है कि जिस वक्त कोई भी राक्षस या दुष्ट आपको परेशान करेगा या तंग करेगा तो वो गणपति है, माने गणों के वो राजा है, तो वो उन राक्षसों को और दुष्टों को नष्ट करते हैं, उनको एकदम उनका सर्वनाश कर देते हैं। आपको कुछ कहने की जरूरत ही नहीं है, आपको कुछ बताने की जरूरत नहीं, वो खुद ही आपके साथ लगे हुए हैं गण लोग, और वो ऐसे लोगों को ठीक ही कर देते हैं जो आप लोगों को तंग करें। सहयोग में आप लोग जान लीजिए कि आप पूरी तरह से सुरक्षित हैं
और आपको कोई भी नहीं दुख दे सकता। हाँ, अगर आप सहयोग में है तो आपके गण जो है वो चारों तरफ घूम रहे हैं और वो यहाँ भी पता नहीं है, और वो हर समय आपके ऊपर अपनी सुरक्षितता का उन्होंने पूरी तरह से आपके ऊपर अपना आच्छादन डाल दिया, पूरी तरह से आपको ढक लिया। आपको कोई भी तरह की तकलीफ परेशानी नहीं हो सकती। फिर आप उसको चमत्कार कहते हैं, माँ किस तरह से मैं बच गया, पता नहीं क्या हुआ, मैं कैसे बच गया। ये सब गणों का काम है, और गण ये कार्य जब करते हैं तब समझ लेना कि आप वाकई में एक सहयोगी हैं। अगर वो ये कार्य आपके लिए नहीं करते हैं तब तो समझना है कि आप अभी तक पूरी तरह से सहयोगी नहीं हो। दूसरी बात गणों की ऐसी होती है कि हमेशा हमारे शरीर में भी वो कार्यान्वित रहते हैं। शरीर से बाह्य की चीजें जो करते हैं वो सिर्फ आप जब पार हो जाते हैं, जब आपका संबंध परमात्मा से हो जाता है, तब वो आपका शरीर और आपके सब धन और आपकी सब चीजें, बच्चे, सबको संभालते हैं। पर उससे पहले हमारे अंदर वो एंटीबॉडीज बन करके जीते हैं, और ये जो एंटीबॉडीज होती है यही हमें रोगों से बचाती है और उससे हम लड़ झगड़ सकते हैं। तो इसका चक्र जो है सेंटर हार्ट, यहाँ पर स्टर्नम करके जो हड्डी है उसके अंदर शुरू में होता है। 12 साल तक एंटीबॉडीज तैयार होती है और फिर सारे शरीर में दौड़ करके तैयार रहते। जब भी कोई परेशानी होगी तो स्टर्नम हिलने लग जाएगा, और उसके हिलते ही जैसे रिमोट कंट्रोल होता है इस तरह से इनको पता हो जाता है, और ये फिर उस आने वाले कोई भी जो आदमी आपके ऊपर आक्रमण कर रहा है या कोई सी भी चीज आक्रमण कर रही है, कोई वायरस आ रहा है या किसी भी तरह का कोई रोग आपके अंदर घुस रहा हो, उससे ये लड़ते हैं। और जब आप माँ के विरोध में कार्य करते हैं, माँ के विरोध में काम करने का मतलब है नैतिकता से गिर जाना। पिता के विरोध में जाने का मतलब है कि आप कार्यशील न हो, कार्यक्षम न हो, आप कार्यकर्ता न हो, आप में आलस्य आ जाए, ये तो पिता के खिलाफ पाप है। लेकिन माँ के खिलाफ पाप है जहाँ आप अपनी नैतिकता को खो देते हैं। जिन्होंने अपनी नैतिकता को खो दिया है, ऐसे लोगों का ये चक्र बहुत कमजोर हो जाता है, और इसीलिए फिर ये चक्र जो है इसको ठीक करने में बड़ी मुश्किल हो जाती है। और जो लोग इस तरह से गिर जाते हैं और उनका ठीक होना भी मुश्किल हो जाता है, जैसे एड्स की बीमारी है या इसी तरह की जो बीमारियां हैं, इसे कि हम गुप्त रोग कहते हैं, ये सारे गुप्त रोग अनैतिकता से आते हैं, और ये अनैतिकता के रोग जो है इसी तरह से भी ठीक नहीं हो सकते जब तक आपके घनिष्ठ तत्व ठीक नहीं हो जाएगा। इसलिए समझ लेना चाहिए कि हमें अपने अनैतिकता से अपने सारे व्यक्तित्व को, अपने सारे जीवन को पूरी तरह से आडोलित रखना चाहिए, पूरी समय उसमें पवित्रता में डूबे रहना चाहिए। ये जो पवित्रता है उसके बारे में ईसा मसीह ने बहुत बढ़कर बात कही है, क्योंकि आज्ञा चक्र पे उनका स्थान है, इसलिए उन्होंने आज्ञा चक्र पे बहुत बड़ी बात कही। और वो ये कहा कि तुम्हारे आंखों में भी कोई भी अपवित्रता नहीं होनी चाहिए। Thou shalt not have adulterous eyes. आंखें भी ऐसी हो, वो भी निर्मल होनी चाहिए, क्योंकि आंखें निर्मल कर नहीं है तो ईसा मसीह वहां नहीं है। लेकिन देखिए परदेश में हम देखते हैं कि हर एक ईसा को मानने वाले लोग सबकी आंखें बहुत खराब है। इस औरत की तरफ देख, उस औरत की तरफ देख, उस तरफ देख, फिर औरतें भी ऐसी आदमियों की तरफ देख, उनकी आंख ऐसी चलती रहती, कभी आंख स्ट्रेट ही नहीं रहती। और फिर एक बार ये चल जाए तो ये नेगेटिविटी होती है, भूत है, आंखों से चलते, और एक पे जाएंगे फिर दूसरे पे जाएंगे। उसका कोई खेल ऐसा है कि उस खेल में कोई मजा तो नहीं आता, पर वो खेल ही अपने आप ही चलते रहता है और आदमी इसी में पागल हो जाता है। तो ईसा मसीह ने भी पवित्रता की अति सूक्ष्म बात कह दी कि तेरी आंख भी अपवित्र नहीं होनी चाहिए, किसी की और तेरी आंख से भी तुम अपवित्रता के भावना से न देखो। ये बात उन्होंने कही जैसे कि ये पवित्रता का ही पूरा स्रोत है, इसलिए उन्होंने पवित्रता की बात की। ईसा मसीह ने ज्यादातर पवित्रता की ही बात की, जहां जहां बात की है
वो ज्यादातर कि आप अपने को कैसे पवित्र रख सकते हैं और कैसे आप नैतिकता के बल पर खड़े हो सकते हैं। सो सहयोग में सहज में सब होता है जब आप गणेश जी को पूरी तरह से वर्ण करते हैं और गणेश जी को मानते हैं कि ये शक्ति हमारे अंदर आ जाए। ऐसे तो हर एक चक्र पे गणेश का स्थान है और मैं हमेशा कहती हूँ कि हर एक चक्र पे एक वाइस चांसलर बैठे हुए हैं, चांसलर साहब बैठे हैं। जब तक ये सर्टिफिकेट नहीं देंगे तब तक कुंडलिनी चलेगी नहीं और हर चक्र पे ये काम करें। तो आज के इस योग की मैंने बात बताई कि उनका जो दूसरा स्वभाव है कि जो अंगार है, उस अंगार को अंगार से भी ठंडा कर सकते, वो पूरी तरह से कर सकते हैं। जैसे कि आपने देखा है जिस वक्त में रावण ने श्री राम के विरोध में बात की तो लंका में आग लग गई। तो आपके जो हनुमान जी हैं वो भी मंगलवारी की उनकी पैदाइश है और वो उनके पास नवधा शक्तियां हैं। उसके साथ ये दोनों ही मिलकर के ऐसे काम करते हैं। और विशेषकर मनुष्य के अंदर का क्रोध हो तो उस क्रोध को कैसे शांत करना चाहिए ये श्री गणेश जानते हैं और वो फिर इस तरह से उस पर युक्तियां करते हैं, उस पर ऐसे ट्रिक्स करते हैं कि वो आदमी एकदम हताश होकर के और फिर मान जाता है कि मैंने जो किया वो गलत किया, मुझे ऐसा नहीं करना चाहिए। तो जो गर्म तबीयत के लोग होते हैं उनको भी ये ठीक कर सकते हैं और इसीलिए इस दिन जब मंगलवार किसी पे अगर मंगली हो तो उसको कहते हैं कि तुम कोरल का जो पत्थर होता है जिसे मूंगा कहते हैं वो पहनिए, वो भी गर्म होता है। मूंगे का पत्थर पहने गर्मी से गर्मी मारी जाती है। वैसे भी आप देखिए कि जितने भी गर्म देश है वहां लोग मिर्चा बहुत ज्यादा खाते हैं। कहीं भी जाइए आप, अगर आप इंडिया में जाइए तो है ही साउथ इंडिया का खाना इतना मिर्चे वाला होता है कि आप खा ही नहीं सकते। और अगर आप और जगह जाइए, चाइना में भी जो साउथ का चाइना है जैसे कैंटोन वगैरह, वहाँ बिल्कुल बहुत मिर्ची खाना होता है। इसी प्रकार आप इटली में भी जो साउथ है या फ्रांस में साउथ है वहाँ लोग बहुत मिर्चा खाते हैं। क्यों खाते हैं? क्योंकि मिर्चे से मिर्च मिटती है, गर्मी से गर्मी चली जाती है, इसलिए वो मिर्चा खाते हैं जिससे खूब पसीना आए और वो उनको ठंडक बनी रहे। इसी प्रकार श्री गणेश भी अपनी गर्मी से आपकी गर्मी ठीक करते हैं। आपके अंदर अगर कोई अहंकार हो जाए तो इस तरह से वो आपको दिखा देते हैं अपना प्रताप कि उससे फिर आप खुद ही ठंडे हो जाते हैं। और ये जितनी भी बीमारियां हैं इसमें भी बहुत गर्मी निकलती है, बहुत जनरेट होती है और इस गर्मी के कारण ही आदमी अस्वस्थ हो जाता है। इसलिए ठीक है कि हम इस गर्मी का ही इलाज करें और उसके लिए श्री गणेश की आराधना करें और उनके प्रति अपने को विशेष रूप से समर्पित करें। आज का दिन बहुत ही बड़ा मैं सोचती हूँ, तो ये तीन चीजों का योग यहाँ हो गया कि आज ही ईसा मसीह का जन्म है, आज ही मंगलवार है, आज श्री गणेश का भी जन्मदिन है और आप लोग सब गणपतिपुरे में आए। ये सब कुछ इस कदर बन गया आज कि मुझे इससे बड़ा सहज में ही जो एक चमत्कार होता है ऐसे लग रहा है कि बड़ा भारी चमत्कार है कि सब लोग आए। पर उसमें तकलीफ भी हो गई, सब यहाँ पर इतने लोग भीड़ कर गए थे कि हम तो जाम में फंस गए और देर हो गई। पर देर या कोई सी भी चीज होती उसमें सबूरी की बात है। हम तो हमेशा सोचते हैं कि जो समय हमारे नियत है वही समय पूजा होगी, उससे पहले हो ही नहीं सकती। तो इसलिए जो चीज नियति का है उसको क्यों बदला जाए, उसके तरफ लड़ाई झगड़ा करने से फायदा क्या। जो है सो है, इस वक्त में जो होगा तब हो जाएगा, तब पूजा हो जाएगी। उसमें अब इस वक्त पूजा नहीं हो रही, ये टाइम था, हम कोई घड़ी के गुलाम तो है नहीं। लेकिन इसके फायदे कितने होते हैं ये आप आगे जाकर देखेंगे कि अगर आप टाइम का गुलामी नहीं करें तो बहुत कुछ सहयोग फैल सकता है। पर जो आदमी टाइम की गुलामी करता है वो कभी सहयोग नहीं फैला सकता, क्योंकि उसको हमेशा रहता है ये टाइम में ये कर रहा है, ये टाइम में कर रहा है, और सहयोग के लिए उसको टाइम ही नहीं मिलता। और जो कहेगा कि मुझे सहयोगी करना है तो पूरा टाइम उसके लिए पड़ा हुआ है
और पूरी चीज बढ़िया तरीके से हो जाती है। पर इस पर सिर्फ बात यह है कि एक तो अनुभव होना चाहिए और अनुभव होने के बाद उस पर विश्वास होना चाहिए। ऐसी ऐसी चीजें घटित हो जाती है। बहुत लोग सुबह से शाम तक मुझे अपने चमत्कार बता रहे थे। वहां मैं तो परेशान था कि जा रहा हूँ, कब मुलाकात होगी, वो आएंगे, देखता क्या सामने ही चले आ रहे। किसी भी चीज की आपके मन में इच्छा हो जाए वो चीज पूरी हो सकती है, पर विश्वास की बात है। और विश्वास में अंधविश्वास सहयोग में नहीं, बिल्कुल अंधविश्वास नहीं, श्रद्धा है। जहाँ पर कि हम पूरे दिमाग से सब देखे हैं, जब हमने सब देख लिया और तब भी हम नहीं मानेंगे तो इसे क्या कहा जाएगा? इसे कहा जाएगा कि आप बहुत ही ज्यादा बेईमान है, या आप झूठ बोलते हैं, और या आप महामूर्ख हैं। इनमें से तीन चीजें हो सकती हैं कि आप जब सब चीजों को देख रहे हैं, उसको जान रहे हैं, वो सब वर्तित हो रहा है, उस पर भी आप उस पर विश्वास नहीं करते, तो फिर आप पे कुछ न कुछ खराबी। ये सब देखते हुए आप सोच सकते हैं कि श्री गणेश कितनी बड़ी चीज है, और वो इस महाराष्ट्र में 8 अष्टविनायक हैं, जिनकी वजह से इस महाराष्ट्र को बहुत ज्यादा पुण्य मिला हुआ। लेकिन तो भी लोग इतने पागल हैं, वो इसी के पीछे दौड़ते रहेंगे, यही सब करते रहेंगे, कर्म कांडों में फंस जाएंगे, पर ये नहीं होगा कि सत्य को प्राप्त करें। अब आप लोग बहुत नसीब वाले हैं, बहुत समझदार हैं, जो आप लोगों ने सत्य को खोजा और आपने पा ली। लेकिन अब इसको बनाने के लिए आपको चाहिए कि आप गणेश के गुणों को अपने अंदर ले लीजिए। मैं देख रही थी हजारों लोग आए थे गणेश जी की पूजा के लिए। इनमें से कितने लोग गणेश जी को जो मानते हैं, कितने लोग ऐसे जिनमें गणेश जी का कोई भी गुण हो, ऐसा कुछ दिखाई देते। शराब पियेंगे, आपस में लड़ेंगे, झगड़ेंगे, औरतों को सताएंगे, मारेंगे, पीटेंगे, सब करेंगे, और श्री गणेश के अंगारिका में पहुंच गए। अरे आप जब इतनी बड़ी अंगार है तो आप काहे को आए हैं? इसका कोई विचार ही नहीं करता कि हम किसी चीज में विश्वास करते हैं तो उसके गुण हमारे अंदर कितने हैं। हाँ, हमें उन पर बड़ा विश्वास है, हम तो इनकी पूजा करते हैं, हम उनकी पूजा करते हैं। अच्छा, पर तुम्हारे अंदर उसके कौन से गुण है? ऐसा कोई सोचता है? लेकिन सच्चाई तो ये है कि अगर आप किसी को मानते हैं तो उनके गुण भी आपके अंदर आने चाहिए, और जब तक ये गुण आपके अंदर नहीं आते तब आपका मानना न मानना बराबर है, उसका कोई फर्क ही नहीं पड़ेगा। आज हम श्री गणेश की पूजा करने वाले हैं, और श्री गणेश और गौरी की पूजा होगी, और इसमें यही जान लेना चाहिए कि गौरी एक कुंडलिनी ही है, महाकुंडलिनी महागौरी है। और इसका कार्य यह है कि अपने बच्चे को जो बहुत सालों से खोज रहा है, उसको आत्म साक्षात्कार प्राप्त कराए, उसका पुनर्जन्म करे। ये इस महागौरी का कार्य है जो आप सबके अंदर स्थित है। इसलिए आज हम सिर्फ गणेश जी और गौरी जी की पूजा करेंगे, और बाद में देवी की पूजा होगी। सबको अनंत आशीर्वाद। हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमातांना पाहायचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरतीच, दोन्ही हातांच्या बोटांच्या वर आणि आपल्या वलयावरती म्हणजे कवचावरती ठेवायचं. जे काही श्रीमाताजी बोलल्या ती अमृतवाणी, त्याचं मनन चिंतन आपण करायचंय रोज. लक्षात ठेवायचं की श्रीमाताजी आपल्याला काय सांगतायत, आणि त्याचं चिंतन झालं पाहिजे. नुसतं ऐकून ते सोडून द्यायचं नाही आपल्याला. ते जे काही सांगतायत किंवा श्रीमाताजी जे काही बोलतायत ते आपल्या हृदयामध्ये कायमस्वरूपी फिट्ट ठेवायचंय. ते आपल्या रक्तात ते उतरवलं पाहिजे, आपल्या आतमध्ये ते उतरवायचं आहे. नुसता अमृतवाणी ऐकायची आणि सोडायची असं करायचं नाही आहे. जे काही श्रीमाताजी बोलल्या त्याचं मनन आणि चिंतन झालंच पाहिजे. ते आतल्या आत आपण करायचंय. श्रीमाताजी काय सांगितलं त्याप्रमाणे आपण आहोत का,
आत्मपरीक्षण करून बघायचं स्वतःच, आणि हे रोज झालं पाहिजे. तरच आपण श्रीमातांची अमृतवाणी ऐकायचे, नुसतं ऐकून सोडायची नाही. आता श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत बंधन घेऊया. कुंडलिनीकडे लक्ष, ती वरती येते तिकडे लक्ष द्यायचं. शिस्तीत एक गाठ. दुसऱ्या वेळेला वरती 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 आणायचे. 2 गाठी. तिसऱ्या वेळेला शिस्तीत आणायची. लक्ष कुंडलिनीकडे उचलताना हाताकडे द्यायचं नाही, कुंडलिनीकडे. 3 गाठी. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. शिस्तीत घ्यायचं, गडबड नाही करायची. आत्ताच आपण ऐकले श्रीमाताजी काय सांगतायत ती. परत आपण आपलंच डोकं चालवतो आणि आपल्याच पद्धतीने जातो. मग ऐकून फायदा काय त्याचा? त्याचं चिंतन झालं पाहिजे. श्रीमाताजी काय म्हणतायत ते जर आपण आपल्या आतमध्ये नाही उतरवलं तर उपयोग काय ते ऐकून? हे आत्ताच नाही तर कायम कुठलंही लेक्चर ऐकलं तर त्याप्रमाणे आपल्या आतमध्ये उतरून त्याप्रमाणे बनायचा प्रयत्न केला पाहिजे आपण. तर खरा सहयोग आपल्याला समजला असं होईल. उद्या आपण दिवसभर लक्ष सहस्त्रारच्या वरती ठेवायचंय. उद्या बहुतेक पहाटे 5 वाजताचं ध्यान आपल्या नववर्षासाठी म्हणून आपण आजचं ध्यान उद्या ठेवलेलं आहे. तर सर्वांनी आवरून बरोबर 5 वाजता आपण ध्यानासाठी बसायचंय प्रसन्न चित्तानं. जय श्रीमाताजी.